नमस्कार मित्रांनो, आपल्या या टेस्ट सिरीज उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ही टेस्ट सिरीज थोडीशी स्पेशल आहे, डिफरंट आहे। यासाठी एक छोटासा इंट्रोडक्शन व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत। कारण काय आहे की आपण अनेक टेस्ट पाहतोय ज्याच्यामध्ये सगळे विषय समाविष्ट आहेत, ज्यामध्ये आपण पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, करंट सगळं तयार करतो। पण माझा एक प्रयत्न असा आहे की आपण सगळ्या विषयासाठी तयार होताना काही मर्यादा येतात, तर काही विषय राहून जातात, तर काही विषय आपल्याला जसे मजबूत करायचे किंवा विशिष्ट लेवल पातळीच्या पलीकडे घेऊन जायचं आहे तर घेऊन जायला मर्यादा येतात। म्हणून प्रीचे पॉलिटी आणि इकॉनॉमीचे राज्यसेवा परीक्षेला जर विचारात घेतलं तर पॉलिटी इकॉनॉमीचे 25 ते 28, कधी कधी 30 तर कधी कधी 25 प्रश्न, मिनिमम 25 प्रश्न परीक्षेला आहेत। म्हणजे याचा अर्थ राज्यसेवेला 50 मार्क आहेत, राज्यघटना अर्थव्यवस्थेचे, तर कंबाईनला दोन्ही मिळून 25 प्रश्न आहेत। 15 प्रश्न इकॉनॉमीचे आणि 10 प्रश्न पॉलिटीचे। तर या पद्धतीने आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा त्या परीक्षेबद्दल आपल्याला कुठेतरी एक कॉन्फिडन्स जो पाहिजे, हायएस्ट लेवलला गॅरंटीचा, राईट वे मध्ये घेऊन जाणारा तो मिळावा आणि त्या विषयाचं किमान स्पेशलायझेशन व्हावं। ज्या विद्यार्थ्याला माझा हा विषय वीक आहे असं वाटतो किंवा ज्या विद्यार्थ्याला अतिशय बेस्ट झालं असं वाटतंय त्यांनी या टेस्टच्या माध्यमातून रिटेस्ट करावं, आपला दर्जा कुठे आहे, आपल्या एक राईट वे मध्ये प्रिपरेशन करता यावं। यासाठी ही टेस्ट सिरीज जी कोणत्याही टेस्ट सिरीज पेक्षा वेगळी बनवलेली आहे, ज्या विषयामध्ये पॉलिटी आणि इकॉनॉमी या दोनच विषयाचा समावेश आहे। आणि ते पण टेस्ट कशा आहेत? 3 टेस्ट असणार आहेत। कशाचे 3 टेस्ट असणार आहेत? राज्यघटनेच्या। राज्यघटनेबद्दल 3 टेस्ट होणार आहेत। फक्त राज्यघटनेच्या 3 टेस्ट। प्रत्येक पेपर 100 क्वेश्चनचा असेल, 100 गुणांचा असेल आणि 3 टेस्ट होणार आहेत अर्थव्यवस्थेच्या। 100 प्रश्न 100 गुणांचा असेल आणि हा एक पेपर एकाच विषयाचा असणार आहे। 100 मार्काची पॉलिटीची टेस्ट, 100 मार्काची इकॉनॉमीची टेस्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड जे आहे 6 जुलैच्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि त्याच्या पुढे कंबाईनच्या परीक्षेच्या तयारीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे। दर्जा हाय लेवलला, प्रिपरेशन सगळ्या परीक्षेला पूरक होईल या पद्धतीने तयारी करणे हा या टेस्ट सिरीजचा विशेष उद्देश आहे। आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तर करतोच, पण परीक्षेच्या कालावधीमध्ये पुढे आता मला काही विषयाबद्दल रिटेस्ट करून पाहायचं आहे, स्पेशलायझेशन बघायचं आहे, सेक्शनल प्रिपेअर व्हायचं आहे, तर या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता। ही टेस्ट कशी होणार आहे तर इथून प्रत्येक रविवारी होणार आहे। प्रत्येक रविवारी टेस्ट किती वाजता होईल? 5 ते 6 संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत टेस्ट होणार आहे। दर रविवारी 5 ते 6 संध्याकाळी टेस्ट होईल। टेस्ट ऑनलाइन पण होईल, ऑफलाइन पण होईल। ऑफलाइनला संध्याकाळी 5 ते 6 मध्ये क्लासरूमच्या ठिकाणी बसून टेस्ट देऊ शकता आणि ऑनलाइनचे विद्यार्थी रविवारीच 5 ते 6 मध्ये ही टेस्ट देऊ शकता। ऑनलाइन साठी ही टेस्ट फक्त 200 रुपयामध्ये उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये 6 टेस्ट होणार आहेत। ऑफलाइन साठी फक्त 300 रुपीज फीस आहे। पर टेस्ट पेपर फक्त 50 रुपये नॉमिनल फीस ठेवून हा सराव संच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आहे। या टेस्टचं एक्सप्लेनेशन ऑनलाइन स्वरूपातच होणार आहे, ऑफलाइन नाही, कारण पेपर 2 ते 3 तास एक्सप्लेनेशन केला जाणार आहे, तर मग त्याला एवढा वेळ ऑफलाइन मध्ये देणं पॉसिबल होत नाही आणि विद्यार्थ्यालाही तेवढा वेळ देणं परवडत नाही। म्हणून हा पेपरचा एक्सप्लेनेशनचा पार्ट नेक्स्ट डेला तुम्हाला उपलब्ध होईल। पेपर रविवारी होईल तर नेक्स्ट डेला आपल्याला हा पेपर ऑनलाइन मध्ये एक्सप्लेनेशन ऍप मध्येच उपलब्ध होईल। ही टेस्ट सिरीज आपल्याला पेरा इन्स्टिट्यूटच्या ऍप वरती उपलब्ध होणार आहे। पेपर जॉईन करण्यासाठी ऑनलाइन मध्ये तुम्हाला या कोर्सला जॉईन करायचं आहे आणि ऍपची व कोर्सची लिंक या व्हिडिओच्या खाली देण्यात आलेली आहे। याप्रमाणे तुम्ही जॉईन करू शकता आणि ही पेपर टेस्ट जे असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे। इकॉनॉमीचा पूर्ण अभ्यासक्रम, पॉलिटिक्सचा पूर्ण अभ्यासक्रम
याच्यावरही टेस्ट असणार आहे. येणाऱ्या रविवारी ही टेस्ट होणार आहे संध्याकाळी 5 ते 6 मध्ये. त्या पेपरमध्ये 100 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत फक्त पॉलिटीचे. 100 मार्काचे 100 क्वेश्चन असणार आहेत फक्त पॉलिटीचे येणाऱ्या रविवारी. त्याच्या पुढच्या रविवारी इकॉनॉमीची टेस्ट, त्याच्यानंतरच्या रविवारी पुन्हा पॉलिटीची टेस्ट, नेक्स्ट रविवारी पुन्हा इकॉनॉमीची टेस्ट, असा अल्टरनेटिव्ह संडे पूर्ण कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपरचा असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पेपर पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही परीक्षेचा दर्जा समोर ठेवून पेपर काढलेला असणार आहे. रविवारी पेपर होईल एका पॉलिटी, एका रविवारी इकॉनॉमिक्स. विश्लेषण मी आता बोललो त्याप्रमाणे ऑनलाईन होईल आणि संपूर्ण टेस्ट ऑनलाईन प्लस ऑफलाईन पेपर उपलब्ध असेल. तुम्ही कुठूनही टेस्ट देऊ शकता. ऑफलाईनला आलात तर पेपर ऑफलाईन पण मिळेल, ऑनलाईनला असाल तर ऑनलाईन. पण जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट घेतलेत त्यांना ऑनलाईनच पेपर देता येईल, ऑफलाईन नाही. जे विद्यार्थी ऑफलाईन पेपरला ऍडमिशन घेतलेत त्यांनाच ऑफलाईनला पेपर देता येईल आहे. ऑनलाईनला टेस्टला ऍडमिशन घेतलेलं आहे, ऑफलाईनला पेपर देता येणार नाही. जे विद्यार्थी ऑफलाईनला टेस्टला ऍडमिशन घेतलेत त्यांनाच ऑफलाईनला पेपर देता येईल, त्यांना ऑनलाईन पण ऍक्सेस मिळेल आहे. पण जर ऑनलाईनला ऍडमिशन घेतलेलं आहे तर ऑफलाईनला इन पेपर देता येत नाही. या पद्धतीने या पेपरसाठी तयार राहा. कॉम्प्रेहेन्सिव्ह तयारी पूर्ण सिलेबसवर आधारित राज्यसेवा कंबाईन 3 टेस्ट ज्याला आपण मॉडेल पेपर म्हणतो, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि तशा लेवलचा दर्जा ठेवून सराव करणे. ते अनेक टेस्ट विद्यार्थी रविवारी मॉर्निंग मध्ये देत आहेत, म्हणून आम्ही पेपर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत ठेवलाय. सराव करायला विसरू नका. या माध्यमातून तुम्ही फक्त प्रीला तयार होणार नाही, कंबाईनवर राज्यसेवेच्या मेन्सलाही तयार होणार आहात. कारण 100 मार्काची कंप्लीट टेस्ट मेन्स लेवलची असेल, ज्याच्यामध्ये प्रीला ऑलवेज तयार होण्याचा ऑलवेज ऑप्शन असेल आहे. तर भेटूयात येणाऱ्या रविवारी या पेपरसाठी. थँक्यू.